नमस्कार. कोकणदारा पेजवर तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत असा. आपण आपल्या घराकडे असे दोन सेलम हळदीचे हे ओळी लावलेले दोन, आणि आता बऱ्यापैकी हळद सुकलेली असा आणि हळद काढूचं वेळ झालेला असा. तर आपण हळद आज खणा घेतो. तर हळद आपण खणूया. अशी हळद इल्लेली असा. पहिल्या एका आपण गावल्या. अशी एका कांदा कापणाक एवढी बरीच हळद गावलेली आहे अशी, आणि असे आपण सगळे रांगे खोलत जातलो. तर ही असत हळदीची कांडा, ही बघा हळद. आणि ह्यो जो मेन कांदो असा, जो मुख्य कांदो जो असा, तो आपण परत पुढच्या वर्षी बी म्हणून लायतलो. तर आपली हळद खडण झालेली आहे. म्हणजे हे जे दोन रांगे होते तर ते आपण खणलेले असत. आणि मस्त यंदा भरपूर मोठं, म्हणजे एक जो हळदीचा कांदा होतो एका मुद्दाम तुमका दाखवते किती हळद गावली आहे ती बघा. अशी पूर्ण भरान अशी हळद गावली. फक्त एक कांदा होतो, जवळपास 1 किलोच्या वर एका हळद असा. ती बघा एवढी मोठ्या प्रमाणात हळद आपणाक गावली आहे. आणि हे सगळे हळदीचे कांदे आपण हे काढून ठेवलेत, आणि काढलेली हळद आपण हळद ठेवली आहे. तर आपण दोन प्रकारे हळद करतो. म्हणजे हे जे मुंडले असत ते आपण असेच चिरून उन्हात सुकवायचे, कडकडीत उन्हात सुकवून ते आपण थेट दळू शकतो. आणि दुसरी जी पद्धत असा, म्हणजे जी ग्रामीण भागात सर्रास वापरली जातात ती पद्धत, म्हणजे हे जे मुंडले असत ते गरम पाण्यात उकळले जातात आणि नंतर त्याची उन्हात सुकवून हळकुंडा तयार केले जातात. आणि जेव्हा गरज आपणाक असतात तेव्हा ती हळकुंडा दळून किंवा बारीक करून त्याची हळद पावडर तयार केली जातात. अशी दोन प्रकारचे पद्धती आपण सर्रास वापरू शकतो. पण आपण सध्या जी पद्धत वापरतो ती म्हणजे पहिली पद्धत. याची आपण थेट कापा काढतो, म्हणजे बारीक स्लाईस काढतो, उन्हात सुकवतो आणि त्याची हळद करतो. त्याने दोन फायदे होतात. एक म्हणजे जो हळदीचा वास होता तो तसंच राहता. म्हणजे गरम पाण्यात उकळल्यानंतर तो दळ त्या हळदीचं जाणार नाही. तर असे दोन प्रकार असतात. पण हे बघा अशी मस्त आपणाक हळद गावली आहे. आणि यंदा आपणाक हळदीचो सुंदर रिझल्ट गावलेलो असा. तर ही सेलम जातीची हळद असा, आणि अशी मस्त आपणाक हळद गावली आहे.